अरे राम महादेव, अरे राम महादेव, अरे राम महादेव, अरे राम महादेव. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, ओम साईराम. आज आहे पिठोरी अमावस्या आणि सर्वांना पिठोरी अमावस्याच्या हार्दिक शुभेच्छा, मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर आज आपल्या घरी पिठोरी आहे आणि इकडे बघा अशी पूर्ण साफसफाई सोपा काढल्यात, कारण इथे जेवायला बसायचे आणि खाली पिठोरी आणि वरती जेवायला. चला तर आपण काय करतात बघूया खाली पिठोरीला. तर बघूया, चला खाली जाऊ. परी आंघोळीला गेले आणि आयशा खालीच आहे, काम करतात. इकडे बघा बिड्डा दिसला सकाळ सकाळी. किती निसला बघू. हे बघा एवढा बिड्डा दिसलेला आहे, अजून निसत आहे बाकी. मी पण आता बिड्डा दिसायला बसतो आणि पनवेलची जाऊन येतो. आता मी जायत नाही, भाऊ जाते पनवेलला आणि इकडे आता बिड्डा दिसायला बसते. फादर बघ तंबाखू म्हणते, फादर तंबाखू म्हणते. फादरने बिड्डा दिसला नाही ना फादर. आमच्या घरात प्रत्येक जण थोडा थोडा बिड्डा निसते, मला पण थोडासा निसू दे म्हणजे. आणि बघा आत्ताशिवाय 9 वाजलेत आणि सर्व आमचा फायनली बिड्डा निसून झालेला आहे. म्हणजे किती माणसं आमची कामाचे आहेत तुम्हाला माहित झाला सर. आमची तर आज लवकर उठले साक्षात, नाही तू गावी पण लवकर उठले. गावी किती वाजता ताईला बोललो का बिड्डा निसाल चल, तो निसू दे बोलते. नाही आता अंग धुतली तिने, तिला थोडासा ठेव. तर आता आपण बिड्डा निसतो, मी थोडासा हात लावतो 4-5 दाणे. नाव येईल ना माझं बिड्डा निसलेला. पहिले ना मला आई सकाळी डोला पुशीत उठवायची आणि बिड्डा निसायला बसवायची सगळ्यांना. आमचे आजोबा होते तेव्हा, सगळ्यांना बिड्डा निसायला आजोबा लवकरच उठायचे आणि ही आवडीत उठतात. तर आज शाळेत पाठवायचे आहेत मस्त की, आणि उद्या सुट्टी द्यायची कारण आज जागरण होईल ना म्हणून. बरोबर का नाही? जागरण होईल त्यांना, मग कॅन्सल. चला सुट्टी, चला सुट्टी कॅन्सल झालेली आहे कारण सगळीकडनं वोटिंग त्यांना कॅन्सलची आलेली आहे, त्यामुळे सुट्टी कॅन्सल. मग नंतर मग 10 दिवस गणपतीला सुट्टी. तर आता आपण पुढे कंटिन्यू राहू. मी पनवेलला जात नाही कारण भाऊ चाललाय पनवेलला. आपण आता घरात तयारी करूया. फ्रेंड, मी सकाळी केलीची पानं आणायला गेलो होतो, ते व्हिडिओ केली नाही. तिकडे मोर बी एक नंबर असं समोर ना उडे होतं मोर, जाम भारी. पण मोबाईल नेला नव्हता, नाही तर तुम्हाला दाखवला असता. प्रत्यक्षात पहिल्यांदाच मी जंगलामध्ये मोर बघितल्यात. भरपूर मोर होते आणि असं उडत होते समोरून असं. आणि केलीची पानं पण घेऊन आलो मी. आणि आपण एक दिवशी जाऊ, सकाळी जायला लागेल. पण व्हिडिओ आज कसा गेलं तसं जायला लागेल. मग तुम्हाला व्हिडिओमध्ये मोर दाखवेन मी आमच्या डोंगरावरचे. किती मस्त वाटलं वातावरण. पण मी मोबाईल नव्हता नेला कारण पाऊस पण होता, म्हणून मोबाईल नव्हता नेला. चला आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. बाय बाय. हाय फ्रेंड, इकडे बघा आमची ताई पण आले बिड्डा निसाला आणि मस्त की डेटी सोडल्यात आणि अशा डेटी कापते. इकडे ताई आमची बिड्डा सोलते बघा, किती बिड्डा सोडलाय तिने आल्यापासून. आणि सकाळ शाळेची तयारी केली. किती शाळेची हाऊस असेल तिला. अरे बाप रे ना ताई, खूप आवड ना तू शाळेची. आणि पप्पा बोलला तू उद्या सुट्टी नाही घ्यायची, होते शाळेत जायचं बोलते. अय इकडे बघा डेटी अजून आयशा बोलते कमी पडते म्हणून अजून आणाल डेटी. चला आता. आणि इकडे बघा डेखना, ओसाला, कारला आणि अजून तिकडं केवल्याची भाजी अजून वेगळी आहे ना, केवला विवला पण आहे. हाय हॅलो, ते बघा गाईस कशी. आणि आमच्या डेटी हाय फ्रेंड बघा आता दिसतात कशी. हे आमचं डॅडी, हे आमचं डॅडी आणि ही आमची मम्मी आणि ही मी इकडे. ये नीलमला राहिलं शेवटचं. नीलमचा वाट आमच्याकडे येत ना आता वडापाव खायला. भजी खायला काय रे, भजी आला नीलम नको कर साधे.
हाय फ्रेंड, गुड आफ्टरनून. आता जेव्हा पण सर्व झालेलं आहे आणि आम्ही चाललो देव आणायला, पिटोरी आणायला जंगलामध्ये. जेवण आता दाखवलं नाही बनवताना, कारण थोडासा काम होता भरपूर म्हणून दाखवलं नाही. मग आल्यावर आपण बघू जेवण आपण काय काय बनवलं आहे पिटोरीसाठी नैवेद्याला. मस्त मज्जा येणार आहे आता ब्लॉगमध्ये. चला तर आता जाऊया आपण देव आणायला. आणि तिकडे भाऊ तयारी करतोय, काढतोय सामान पिटोरीचा. कुठे गेलाय? बाहेर गेला वाटतं. तर आता कंटिन्यू राहा, खूप मज्जा येणार आहे ब्लॉगमध्ये. आमच्या कशी गावाची परंपरा असते ती बघा. तर देव आणायला मी टोपली घेतलेली आणि इकडे टोपलीमध्ये काय काय बघा. याच्यामध्ये पीठ आहे तांदळाचा, रांगोळी घालायला, गुलाल अबीर, गुलखोबरा. भाऊ पान सुपारी राहिले घेतो. आणि चला कंटिन्यू राहा का. पाणी टोपली आपली तयार झालेली आहे, पैसे राहिले ते भाऊ आणतोय. चला आता कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि खूप मज्जा येणार आहे. अरे राम महादेव. आणि आता मी चाललंय आणि भाऊ पण येते तिकडं. हो हाय. तर आता सगळी भेटतील सगळी देवळाजवळ आणि तिथून मग मार्गस्थ. हो चला तर आता भेटूया मंदिरात. हाय फ्रेंड, पाहिलेले बघा इकडे सगळी गावकरी निघालेत, मंदिरात आले सगळी आणि पूजा चालू आहे. आणि इकडे सचिनची चहाची सोय आणि बघा सगळे आले. इकडे आपली टोपली मंदिरात मी मागाशी पूजा केली. सचिनची चहाची सोय असते ना त्याची फुल सोय. हाय फ्रेंड, फायनली बहुतेक गावाला जमा झालेत आणि इकडे फक्त 2 जण राहिले होते त्यांच्या वाट बघत. त्यांना तिकडे आता उचलतील. बहुतेक फायनली सर्व आलेले आहेत. 32-33 पिटोरी आमोशा असतात. आऊ राहिलाय. 32-33 असतात पिटोरी आमोशा आमच्या गावामध्ये. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. इकडे बघा किती गावकरी जमलेत आणि खूप मज्जा येणारी. फार डोंगरावर जाणार होता आम्ही, जंगलामध्ये जातात पिटोरी आणायला. महादेव. हाय फ्रेंड, फायनली बघा सर्व गावकरी निघालात पिटोरी आणायला आणि बघा सर्व आता निघतील. चला आता सगळे निघलेत बघा. महादेव. अरे राम महादेव. अरे राम महादेव. महादेव. अरे राम महादेव. पाणी बघायला सर्व निघालेत आणि आता आम्ही जाणार वरच्या विहिरीवर, म्हणजे आमच्या देवी आहे वरच्या विहिरी, तिथे तेट्याचं पूजन करणार आणि मग बाकीकडे सगळीकडे मग सगळे वनस्पती लागतात ते शोधायला. चला कंटिन्यू राहा. राम महादेव. इकडे रस्ता बघायचा आहे आमचा, खूप डेंजर रस्ता आहे आणि असा रस्त्यामध्ये देव आणायला आम्ही चाललो. अरे अरे महादेव. अरे राम महादेव. अरे राम महादेव. चला इथं आमचे गावदेवी आहे आणि इथल्या एरियामध्ये पहिला तेड्याचं पूजन करतात. पहिला इथे तेड्याचं पूजन करतात आणि नंतर मग बाकी या घेतात. ते सर्व बदलले ते चालते, फक्त पूजन केलेलं तेड्डा असतो तो तेरडा असतो तो बदलाचा नाही, बाकी सर्व बदलले ते जातात म्हणजे आपल्या आवडीनुसार. चला तर असं कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. फायनली देव भेटलेला आहे आणि इकडे बाबल्या शेठ आपला आज पूजन करणार आहे. हा चालेल, तिथे साफ कर. इकडे बघा बाबल्या आज पूजा करणार आहे पहिल्यांदाच ना. आपल्या पाठी असतो दरवर्षी, पाठी असतो. हा तो दोरा आहे ना तो सोड आणि त्या याला बांध पहिला. इकडे नानांनी पूजा करायची सुरुवात पण केली. बस थोडस सरके हा कर, रांगोली टाईप काहीतरी कोण का आकृती काढ. बस घे. ओके साईडला ठेवतो.
आधी आता हातात कुंकू असेल ती वाजते. आणि जर लव जर पाहिजे ना ते मी नारबूज आणले आहे ना मग ते तिकडे काहीच नाही का तिकडे क्षेत्रांपाजी इकडे काहीच नाही ते फुलाच नाही आहे ना आजच्या ठिकाणी पण ते फुला नाही का फुलं नाही ते मग आपल्या ही फुलं जर चालत तर चालतील मग आले चालायला आता नसल्यावर पुढे आपल्याला विकत घालायला लागला रे. पण मी एक्स्ट्रा आणलेले आहे. पान सुपारी ठेव आपल्या सुपारी पाहिजे. आहे बघ इथं खाली पान. त्यांना पान सुपारीवर पूजा करतात आपापल्या देवाची. आणि इकडे आपले बबल्या भाऊ नाना आणि इकडे मी स्वतः. बोका जोडला तर काय करणार पूर्ण आपल्या घ्यायचं नंतर बघू. आता पान सुपारी ते उचल पापड आणि उचल पाय पड हा, उचल ते पान सुपारी सगळं उचल. टोपलीत ठेव. टोपलीत ठेव. हरारा महादेव बोल आणि खाल्ला बुंदात हात घालून बुंदात ना घालून उडू. महादेव. असते असते. ओके चला. फायनली देव आपला भेटलेला आहे आणि आता आम्ही निघतोय दुसऱ्या वस्तू शोधायला. वनस्पती काय काय लागतात बघा. आता मी दाखवीनच तुम्हाला. इकडे चाललेत बघा आणि तिकडे सागर शेठ आणि आमचा बबल्या आणि तिकडे बघा किती सगळे. आऊ राहिलाय आणि झोपला होता. आऊ इथे देव इथे समोर. ऐ म्हणून आम्ही बाबल्याला शिकवायला घेतला हल्ली. महादेव. प्रत्येकाच्या ज्याला माहित असतं तिथं ते प्रत्येक जण शोधायला जातो दरवर्षीप्रमाणे आणि नंतर शेवटी एकत्र भेटतात. तर आता आपल्याला जेवढ्या वस्तू भेटतात तेव्हा आपण एकत्र करूया. हाय फ्रेंड, फायनली आम्ही आता त्या गाईच्या फुलांच्या जागेवर आलोत आणि बघूया आता गाईची फुलं आपल्याला भेटतात का. दरवर्षी आम्ही इथूनच घेतो आणि इथे भरपूर असतात. बघू यावर्षी कसं काय नियोजन फुलांचा, कारण यावर्षी पाऊस लवकरच चालू झाला त्यामुळे फुलं भेटतील म्हणून सांगता नाहीत. म्हणून मी पटकन पुढं आलो भाई. आपला नादच नाही म्हणून बाबल्याला सांगितलं ते पहिले तेरडे तल्यामध्ये धुवून घे, मी तोपर्यंत फुलं बघून येऊ. आपण येतो तर आता भेटतात का बघूया आपण फुलं, कारण याच जागेवर असतात. या जागेवर असतात आणि आहेत फुलं पण मस्त. हे बघा ही झाडं सगळी फुलांची. आता चांगली फुलं भेटतात का बघूया. फुलं नाही भेटली तर पानं घेतली तरी चालतात. हा आहेत का. लवकर पाऊस चालू झाला त्यामुळे फुलं सर्व खरलेत. बघूया आपण एक तरी भेटतंय का शोधून काढू. फुल भेटलेलं आहे आपल्याला. हाय फ्रेंड, इकडे बघा फायनली आपल्याला फुलं भेटलेली आहेत. थोडी खराब झालेत पण आता काय यानावीत म्हणून घेतलेत. तर आता पाऊस बघा किती मस्त आलाय, फुल भिजून चिम्मा. तर आता कंटिन्यू राहा. हा भेटला फ्रेंड फायनली. आता बघा आता आम्ही वडाच्या फांद्या न्यायला आलोत आणि तिकडं रम्यावरती चढतंय आणि इकडे ह्या वडाच्या आणि एवढ्या एरियामध्ये हा एकच वड आहे का त्याला कुठेही पानची नसते. बरोबर ना. सरळ 16 पानं असतात. 16 पानं आहे बघा. एक फांदी तर पडले, ही फांदी दाखवतो. हे बघा अशी फांदी असते आणि त्याला कुठेही कोंब नाही लागत. 16च्या 16 फांदी लागत नाही. असा वड एवढ्या एरियामध्ये एकच आहे आणि आता आम्ही वडाच्या फांद्या न्यायला आलोत. हा बघा आणि इकडे बघा पूर्ण जंगल आणि त्या जंगलामध्ये आम्ही फांद्या न्यायला आलोत. तर आता कंटिन्यू राहा आणि पहिला आता मी फांद्या पाडतो आणि नंतर भेटतो. हाय फ्रेंड फायनली आता आमचा देव बहुतेक तयार झाला. तिकडे बघा बाबल्याने देव घेतलाय. दाखव आपला देव. बघा आपला देव फायनली तयार झालेला आहे आणि चला आता आपण जाऊया तल्यावर देव धुवायला.
हाय फ्रेंड, फायनली आता आमचा देव तयार झालेला आहे बघा. आम्ही चालू आणि आमचा तल्ला इकडे आमचा देव आहे. चला आता जाऊया आपण डायरेक्ट चरीवर. तिथं का आपलं राहायला ते सगळे देतात एकमेकाला आणि नंतर मग घरी. देव आमचे तयार झाले आहेत. देव थोडासा स्नान करतात काय तर देव धुवून घेतात आमचे. नंतर आपण भेटूया. हाय फ्रेंड, इकडे बघा पाण्यामधनं मी रेती टाकले. देवाचा पाय पडण्यासाठी रेतीचा उपयोग करतात म्हणून मी पाण्यामधनं रेती काढली. बघा किती मस्त रेती. चला आता पुढे कंटिन्यू राहा. हाय फ्रेंड, फायनली आता आमचे देव तयार झालेत आणि इकडे बघा घडवणी चालू आहे सोनाराची. इकडे देव तयार झालेले आहेत. अण्णा कडा बनवतात. आणि यांच्याकडे चालू आहे. ओ कडा दाखवा दाखवा. 16 काठीचा कडा बनवतात. हाय फ्रेंड, फायनली बघा आता आमचे सर्व देव तयार झालेले आहेत आणि सर्व इकडे आलेले आहेत. आता आम्ही थोड्या वेळात घरी निघू. आणि इकडे बघा आणि नानाची फुल चहाची सोय. चला आता आपण काय काय घेतलंय ते आपण रम्याना दरवर्षी सांगतो. आणि आपले सैनिक आलेले आहेत खास पिटोरीसाठी. इकडे नाही एकच का पाहिजे का तो तिथं टोपलीच आहेत बघ. टोपलीच आहेत बघ. आणि इकडे बघा आमची पबजी गँग आहे बघ तिथं तिथं टोपलीच आहे. रम्याना काय काय घेतलं? कुठे तुझा देव सांग सर. काय काय सांग सर पटकन. फ्रेंड आता आम्ही काय काय देवासाठी घेतलंय तो रम्याना आपल्याला सांगतोय बघा. दरवर्षीप्रमाणे तोच सांगतोय. आता आपल्याला सांगतोय बघा. अरे राम महादेव. काय काय घेतलंय देवामध्ये? पहिल्यांदा आपण तेंड्याची पूजा केली. त्यानंतर दुसरे 4 तेंडे घेतले. 16 लव्याच्या 2 जुड्या घेतल्या. 16 पानांची 2 वडाच्या फांद्या घेतल्या. 16 दुर्व्यांच्या 2 जुड्या घेतल्या. हळदीची फुलं घेतली. गोमेटाचा ताना घेतला. शेंदुर्णाचा ताना घेतला. कलईची फुलं घेतली. इतका प्रमाणे आपला देव तयार झाला. फायनली आपला देव तयार झाला आणि सर्व आता निघतात. चला तर आता आणि भाऊ बघा तंबाखू बोलतोय गप. चला तर आपण जाऊया. घेतलं का? व्हिडिओ मग फ्रेंड फायनली बघा आता आमचे देव उचललेले आहेत आणि सर्व मस्तपैकी गावात देवाच्या गजर करीत सर्व निघतील. आता चला बघा. अरे राम महादेव. 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 चला आता आपले देव चालत पुढे. मी पण जातो पुढं. अरे राम महादेव. चला आता देव चाललेत बघा आपले. अरे राम महादेव.
अरे राम महादेव. अरे राम महादेव. हा मग अरे राम महादेव. महादेव. अरे राम महादेव. अरे राम महादेव. हा फ्रेंड फायनली आम्ही गावामध्ये आलो आणि आता प्रत्येक जण लाईनीमधून ज्याचा घर आला का तो साईडला होऊन जाईल. तर आता आपण आपला देव सरळ जाणार आहे. बघा अरे राम महादेव. अरे राम महादेव. अरे राम महादेव. 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 आज प्रेम पाहिलेला आमचा रस्ता बदलला आणि आम्ही दोघं जण चाललो. अरे राम महादेव. पाच जण आहे तिकडं पायरी. राम महादेव. महादेव. दिवा लावला पाच फेऱ्या घालायच्या असतात. ना तो ना पाच फेऱ्या घालायचे असतात बघ. कसं दुखून मला तेव्हा बरोबर एनर्जी काय आपल्या सांग ना. तेव्हा काय सांगायला लागतंय ना ना. बाबल्या तर हात दुखायला लागला. टेकू घेतला बाबल्याने. हो ना. हाय फ्रेंड बाबल्याचा हात दुखायला लागलाय. देव जड झालाय आणि बाबल्या वहिनी बघा अजून माझ्या माचीच पण देव पण बाबल्याची परीक्षा घेतोय. गावी कुठे मग गौरीला फोन कर ती यायची 9 वाजता. नको घे कोण नाही. मी येऊ का मग अगरबत्ती तिथे टोपली ठेवल्याला बाबल्या ठेव तिथे लाव पहिला. नको एवढ्या लवकर नको. काल ती टोपलीला लावायची होईल. हाय फ्रेंड बघा आता आमची फिटोरी देवाच्या पाटावर ठेवली आहे. कारण बाहेरच ठेवतात जेव्हा पूजन करायचं तेव्हा मग घरात घेतात. म्हणून फिटोरी आपले दरवाज्यात ठेवलेले आणि आपला घर. दादा बघा स्कूटी चालवायला शिकते ना दादा. आणि तिकडे आईशा. चला आता तयारी फेरी करूया आणि नंतर भेटूया. मस्त तयारी केलेली आहे. रांगोळी घातल्यात आणि इकडे आमचा दादू आणि इकडे बघा आणि ते पूजन ते पिटोरीचं. ओम साईराम. हाय फ्रेंड फायनली आपली तयारी झालेली आहे सर्वांची आणि सगळी पूजेसाठी आलेले आहेत बघा. आणि बाबल्या आपला देव घेतो आतमध्ये. अरे राम महादेव. पाठ लागेल ना तो ठेवायला. चला सर्व आलेत. अरे राम महादेव. इकडे बघा आमची छोटी बचपन की यादी. बबल्या बबल्या भाऊजोल बस. काकी बाबा बबल्या हरमध्ये केलं त्यांनी केलं हरमध्ये.
भाऊ पहिला आता ह्या बी घाल कडन अंगठी. अरे राम महादेव काकी ते असं म्हणजे पेटव. तिकडे जा ना मम्मी व्हिडिओ मध्ये. अरे राम महादेव. भाऊ इकडे साईडला आहे तो वरती घे. वरती कर असे लावले ते वरती. महादेव. फुलं नंतर ठेवतात ती वरती ठेवती ती साईडला ठेव. नंतर नंतर ठेव वरती. भाई मला तूच सांग गोष्ट नंतर. राम महादेव. वा ठेवताना बोलायचा. अरे राम महादेव. दुड्या आहेत साईडला आता तू. ताने ठेवलं होतं सगळं. अरे अरे मला पण दे संभयाला आधी. गॅलरी दे तिथंच आहे का. लाव पाहिजे. अरे राम महादेव. 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 महादेव. झाला मग. अरे राम महादेव. पैसे ते पडले का नाही तर दुसऱ्या नाला पोरावीला खाते.
सुख करता अधिकारता वर्ता विघ्नाचे नर्वे परवे प्रेम कृपादयाचे सर्वांगे सुंदरा उदजय दोराचे घंटे दळगे माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगळमूर्ती कामनापूर्ती जय देव कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे मुकुट शोभत बरा संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी करो आता संकट वारी नाथमेव तमेव बंधु सदा तुमेव तमेव तमेव सर्वं मम देव देवा धैर्येण वाचा मन्त्रेण वा पूजा करावा वा करोमि यज्ञं सकलप्रयत्ने नारायणाची समर्पयामि अष्टं कृत्वं ब्रह्मणारायं त्रिदामोदरं वसेवल शीघ्रं मात्रं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 महादेव मोर सर्वदा योग तुझा जडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मा गणेश आता जय मोर्या मी बालकानी तुझीच सेवा करू काय जाणी अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाल तू घाल पोटी हे गौरी नारायणी नमस्ते हर राम महादेव मम्मी इकडं
गाई खाऊ नको दाम. सक्षमला घे. विश केला का विचार. पण ठेवायचं असतं ना, पण ठेवा. तो एक ठेवा तो. इकडे घेता नाही. अरे इकडे उभी ना. ना ते चालले होत्या ना आई. नाही थांबली, नाही थांबली. थांबले चालले होत्या. चालू आहे बा. कनेक्ट कर मोबाईल तुझाच. फोटो काढे. आलं किती वाजता? आला किती वाजता? 8 वाजता इथं आला. इथं 8 वाजता. तेवढा 2 तास काय करतो? नाही कोणाला प्रसाद घ्यायला. तुम्ही अच्छा जाऊ जेवायला. टीव्ही बाटी पडल पडल. आमची पाहुणे आली बघा. विठ्ठलीला किती लवकर आली जेवायला डायरेक्ट. पिशव्या दाखव चकुली. चकुली पिशव्या दाखव. हाय फ्रेंड या जेवायला बघा काय काय बनवलं आज. मेनू काय काय नाही. वरण भात, बिरड्याची भाजी, कोशिंबीर, केवळ्याची भाजी, पातोऱ्या, गुलाबजामुन, वडी, लोणचा आणि खीर. चला तर या जेवायला. हाय फ्रेंड फायनली बघा आता वाजले. फ्रेंड फायनली आता आपला पूजेचा टाइम संपलेला आणि देवाला आपण पाण्यात सोडायला चाललो आणि इकडे उत्तर पूजा करतोय.
आप यहाँ कानून के करीब थी और कानून घुटने नहीं देख सकता है। आपने मेरा सांपों का दुख दूर कर दिया। एक महापुरुष ने मुझसे कहा था, जब मैं 4 धाम की यात्रा करूंगा तो मेरा कल ठीक हो जाएगा। लेकिन किसी न किसी कारण आज तक 4 धाम की यात्रा नहीं कर पाया। लेकिन मुझे आज पता चला पहले 4 धाम तो शिरडी में आपने मेरे से ठीक क्यों किया? मैंने तो आपको तस्वीर में खड़ा किया। आपको गिरफ्तार करने आया हूँ। जोशी जी, आपकी शारीरिक बाधा भी आपको अपने कर्तव्य निर्वाह से नहीं। अपनी तकलीफ को महत्व न देते हुए आपने हमेशा लोगों को न्याय दिया है। जोशी जैसे आपने भी सारी के पास जाते ही मेरे हाथ बढ़ गए। ईश्वर ने दिया। इससे बड़ा प्रमाण और क्या हो सकता है कि सारी ही हमारे तारणहार हैं। तो सच सामने आता है तो ये क्या है? कैसा खेला? जतीन आणि त्याचे डायलॉग एक नंबर डायलॉग आता संपत नाही जतीनला कन्फ्युज कर फुल रहने का कोई अधिकार नहीं है।
नको नको कशाला रात्री बोल ना बाकी बोलून नाही जागा ना महादेव 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 अरे राम महादेव अरे राम महादेव अरे राम महादेव अरे राम हाय फ्रेंड फायनली बघा आम्ही देवाचं विसर्जन केलेलं आहे. आमचं जतीन आणि मी स्वतः महादेव